भुकेला व्यक्ती. एके दिवशी दरबारात एक भुकेलेला, अंगात त्राण नसलेला गरीब व्यक्ती आला आणि तो अकबराला म्हणाला, महाराज, मी खूप गरीब आणि भुकेला आहे. मला मदत करा. तुमच्या राजदरबारातील स्वयंपाकघरातून माझ्यासाठी रोज थोडं अन्नदान द्या. बादशाला त्या भुकेल्या व्यक्तीची खूप दया आली आणि त्यांनी या सहमतही दर्शवली आणि तसे आदेशही दिले. काही दिवसानंतर तो भुकेला, त्राण नसलेला व्यक्ती सुदृढ बनला होता. तरीही तो काहीही काम करत नव्हता. त्याला फुकट खायची सवय झाली होती. हे बिरबलाच्या देखील लक्षात आले. नेहमीप्रमाणे तो जेव्हा जेवायला दरबारात आला तेव्हा बिरबलाने त्याला सांगितले की आज जेवणाआधी तुला एक काम करावं लागेल. तो व्यक्ती आश्चर्यचकित होऊन म्हणाला, काम? कसलं काम? बिरबल म्हणाला, समोर हे जे पोतं ठेवलं आहे त्यात तांदूळ आणि रेती एकत्र झाली आहे. त्यातील तांदूळ तुला वेगळं करायचे आहेत. हे ऐकून तो व्यक्ती जरा चमकला आणि म्हणाला, हे तर अशक्य आहे. त्यावर बिरबल लगेच बोलला, मग काहीही मेहनत न करता फुकट खाणं देखील अयोग्य आहे. त्या माणसाला त्याची चूक कळली आणि तो कामाच्या शोधात दरबारातून निघून गेला. जर तुम्हाला माझ्या स्टोरीज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.